नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महसूल विभाग मध्येच अंतर्गत येणाऱ्या तलाठी भरती 2026 बद्दल आपण आज माहिती बघणार आहे. तलाठी मित्रांनो, तलाठी जे पद आहे मित्रांनो, ह्या पदाचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी ठेवण्यात आलेले. आणि मित्रांनो, ग्राम महसूल अधिकारी भरती म्हणजेच तलाठी भरती 2026 मध्ये नांदेड जिल्ह्याला किती जागा राहणार आहे मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे आणि नांदेड जिल्ह्याच्या एकूण किती जागामध्ये इथं भरती होणार आहे, कोणत्या कास्टला किती जागा देण्यात आलेल्या मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी या पदाकरिता, कोणत्या कास्टला किती जागा रिक्त आहे, कोणत्या कास्टच्या किती जागा रिक्त आहे, एकूण 60 जागांवर इथं नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी भरती इथं होणार आहे मित्रांनो. आणि एकूण किती जागा आहेत आणि कोणकोणत्या कास्टच्या किती जागा आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. आणि तलाठी भरती कधीपर्यंत येऊ शकते, कधी फॉर्म येणार आहे मित्रांनो, कधी तुमची एक्झाम होऊ शकते, संपूर्ण भरतीबद्दल आपण माहिती बघणार आहे मित्रांनो. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा आहे, कोणत्या कास्टला किती जागा आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. एक नवीन परिपत्र तयार झालेले, तेच परिपत्र बघा, अशा प्रकारचं परिपत्र आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि तुम्हाला लवकरच ही भरती जी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघण्यात भेटेल, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं परिपत्र इथं जाहीर झालेलं आहे. बघा परिपत्र काय म्हणते तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. बघा मित्रांनो, हे आरटीआय, एका व्यक्तीने हे आरटीआय पाठवलं होतं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडला. तर याच्यामध्ये त्यांनी जागेचं वाटप इथं सांगितलं आहे, एकूण किती जागा, कोणत्या कास्टला एकूण किती जागा आहेत आणि टोटल किती जागांवर इथं रिक्त सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी या पदाच्या मित्रांनो. बघा विषय तुम्हाला माहिती आहे, माहिती अधिकार आपला अर्ज जे एका व्यक्तीने अर्ज केला होता, म्हणजे आरटीआय टाकला होता 11 तारखेला 11 जानेवारीला. तर त्याचा रिप्लाय त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडेल की तलाठी ह्या पदाकरिता नांदेड जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे, कोणत्या कास्टच्या किती जागा रिक्त आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. बघा उपरोक्त विषय संदर्भीय, एकदा झूम करून दाखवतो तुम्हाला समजणार नाही तर बघा अशा प्रकारे बघा, उपरोक्त विषयी संदर्भीय अर्जान्वये आपण नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागाअंतर्गत ग्राम महसूल अधिकारी मध्येच तलाठी, बघा नाव चेंज करून त्याचं आता नाव ग्राम महसूल अधिकारी ठेवण्यात आलेले. गट क या पदाबाबत खालील माहिती मिळवण्याबाबत एक, नांदेड जिल्ह्याची तलाठी या पदासाठी मंजूर असलेली एकूण पदांची संख्या, सध्या जिल्ह्यात एकूण कार्यरत तलाट्यांची संख्या. तिसरं, जिल्ह्यात तलाठी या पदासाठी एकूण रिक्त पदांची संख्या, सदर रिक्त पदांचा प्रवर्निहाय कॅटेगरी वाईज तपशील मिळावा. अशा प्रकारे बघा, म्हणजेच ह्या आरटीआयमध्ये ह्या व्यक्तीने 3 पॉईंटवर 3 इथं विषय केले होते. सर्वात पहिलाचा पॉईंट होता नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तलाठी किती सध्या रिक्त आहे, आणि दुसरा पॉईंट असा होता की नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या किती तलाठी इथं कार्यरत आहे, म्हणजे कामं करते सध्या. आणि तिसरा असा पॉईंट होता की नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या किती भरती प्रक्रियेमध्ये किती इथं नांदेड जिल्ह्यांच्या जागा येणार आहे, आणि ते पण कास्ट वाईज, म्हणजेच प्रवर्ग निहाय, म्हणजेच कास्ट वाईज इथं जागा त्यांनी मागवलेल्या मित्रांनो. बघा तर त्यांनी त्यांचा रिप्लाय केलेले. बघा मुद्दा 1 नंबर, पहिल्या मुद्द्याला त्यांनी विचारलं होतं. पहिल्या मुद्द्यामध्ये काय विचारलं होतं की नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी या पदाची मंजूर जागा किती आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण इथं पदांची संख्या मित्रांनो, मंजूर जागेंची इथं 570 इथं जागा मंजूर होत्या मित्रांनो. त्याच्यामध्ये दुसरा जो होता मित्रांनो, तो पद होता, दुसरा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये विचारण्यात आलं होतं की सध्या कार्यरत तलाठी किती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. तर बघा मुद्दा क्रमांक 2चं पण त्यांनी रिप्लाय दिलेलं आहे की सध्या कार्यरत तलाट्यांची संख्या इथं 530 आहे. आणि तिसरा होता मित्रांनो की किती तलाठी इथं तलाठी म्हणजे किती पदं इथं रिक्त आहे आणि कोणकोणत्या कॅटेगरीचे किती रिक्त आहे. तर मुद्दा क्रमांक 3 बघा, ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गात आज रोजी खालीलप्रमाणे रिक्त पदे आहेत मित्रांनो. बघा कास्ट वाईज त्यांनी संवर्गानुसार त्यांनी रिक्त पदे सांगितलेली आहे तलाठीची. बघा त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले बघा जनरल कॅटेगरी. बघा जनरलचं बघा बघितलं आपण, खुला प्रवर्ग मित्रांनो 18 जागा इथं रिक्त आहे सध्या तलाठीचे. अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरीच्या इथं 2 जागा रिक्त आहे. एसटी कॅटेगरीच्या कोणतीही इथं तलाठीची इथं जागा रिक्त नाही आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. बघा अनुसूचित जमाती पेसा किनवट माहूर ह्या 2 जिल्ह्यांसाठी बघा, 2 तालुक्यांसाठी बघा 2 जागा रिक्त आहे मित्रांनो. आणि म्हणजेच बघा 3% याचं आरक्षण असतो, याच्यामध्ये एक पण जागा रिक्त नाही आहे, -1 आहे मित्रांनो. बघा आणि भजब 2.25% आरक्षण असतो मित्रांनो, त्यांची पण एक पण जागा रिक्त नाहीये. भज क ची 3 जागा रिक्त आहे मित्रांनो. भज ड च्या इथं 1 जागा रिक्त आहे. विमा प्र म्हणजेच इथं बघा 3 जागा रिक्त आहे. आणि ईडब्ल्यूएस म्हणतोय ओबीसी इमाव मधला 11 जागा रिक्त आहे मित्रांनो. आणि ईडब्ल्यूएसच्या 1 जागा रिक्त आहे. असे टोटल एकूण 40 जागा इथं मित्रांनो रिक्त आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी या पदाच्या मित्रांनो. तुम्हाला कास्ट वाईज इथं जागा दिलेली मित्रांनो. आता ही बघा खाली जर तुम्हाला आता ज्या व्यक्तीने हे आरटीआय टाकलं होतं नांदेड जिल्ह्यामध्ये, तर त्यांची इथं त्यांनी माहिती दिलेली आहे किती सध्या पदं इथं रिक्त आहे आणि किती पदां सध्या कार्यरत करत आहे, किती पदं इथं कार्यरत आहे मित्रांनो, किती तलाठी कार्यरत आहे सध्या, आणि एकूण किती पदांची इथं मंजुरी झाली होती, अशी संपूर्ण माहिती
ह्या पत्रामध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला पण पुढे भविष्यात चालू नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला तलाठीसाठी फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या कास्टनुसार तुम्हाला जागा माहिती पडल्या असेल. आता मित्रांनो हे जागा मित्रांनो बघा त्यांनी डेट दिलेली आहे. तसं मित्रांनो हे 14/1 बघा 11/1/2026 पर्यंतची ही माहिती होती मित्रांनो. आता ह्याला 2 महिने झालेले आहेत. 2 महिन्यामध्ये अजून काही इथं तलाठी इथं रिटायर्ड झाले असेल किंवा मग जागेमध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो. तर मित्रांनो बघा आता हे सध्या 40 जागा आहेत. ह्या 40 जागा इथं वाढून मित्रांनो 60 जागा पण होऊ शकतात, कारण अजून काही नवीन पदांची इथं निर्माण होईल किंवा मग काही पदे अजून रिक्त होतील. असे मिळून पूर्ण तुम्हाला टोटल 60-65 इथं पदं तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. कास्टनुसार त्यांनी जागा सांगितलेली. सध्या काही कास्टमध्ये जिथं जागाच नाहीये त्याच्यामध्ये पण जागा येऊ शकतात पुढं जेव्हा पण भरती येईल तेव्हा. तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो हा जो परिपत्र आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन हा परिपत्र तुम्ही एकदम सविस्तर वाचू शकतात. अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.